नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी सराव संच 3.1 अभ्यासणार आहोत। तर हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेले त्यांचे धन्यवाद। चला तर मग आपण आता सोडवूया सराव संच 3.1। खालीलपैकी कोणत्या क्रमांका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। जर आपल्याला या दिलेल्या प्रश्नात अंकगणिती श्रेणी आहेत का नाही ते तपासायचं आहे आणि जर अंकगणिती श्रेणी असेल तर त्यामधील सामायिक फरक म्हणजे डी ची किंमत आपल्याला काढायची आहे। पहिलं उदाहरण घेऊया आपण 2 4 6 8 डॅश डॅश डॅश। दिलेली अंकगणिती श्रेणी आहे 2 4 6 8। तर दिलेल्या क्रमिकेमध्ये आपण पद क्रमाने लिहिणार आहोत। पहिलं पद आहे t1 बरोबर 2, t2 बरोबर 4, t3 बरोबर 6 आणि t4 बरोबर 8। या पद्धतीने आपण पद लिहिलेले। तर अंकगणिती श्रेणी आपण कसं आहे की नाही कसं ठरवतो? दिलेल्या श्रेणीच्या दोन क्रमागत पदामधील जर सामायिक फरक सारखा असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते। तर आपण काय करूया, समजा आता t2 - t1, t2 - t1 बरोबर 4 - 2 बरोबर 2। त्याच्यानंतर t3 - t2 बरोबर 6 - 4, 6 - 4 बरोबर 2 आणि t4 - t3 बरोबर 8 - 6 बरोबर 2। हे दोन क्रमागत पदामधील फरक हा आपण काढलेला, याला सामायिक फरक असं म्हटलं जातं किंवा साधारण फरक। हा दोन स्थिर आहे, येथे साधारण फरक D स्थिर आहे। स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे। दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे असेल तर साधारण फरक लिहा म्हटले, म्हणून साधारण फरक D बरोबर 2। हा जो आहे तो साधारण फरक असतो। साधारण फरक D बरोबर 2 याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। आता दुसरं उदाहरण पाहूया। 2, 5/2, 3, 7/2 डॅश डॅश डॅश। याच्यामध्ये पण आपण लिहूया t1 बरोबर 2, t2 बरोबर 5/2, t3 बरोबर 3 आणि t4 बरोबर 7/2। तर आपण आता क्रमागत पदामधील फरक काढूया। क्रमागत पदामधील फरक काढताना दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं आहे, तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं आहे आणि चौथ्या पदातून तिसरं पद वजा करायचं आहे। आता t2 - t1 बरोबर 5/2 - 2। याचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे। छेदाचा लसावी घ्या 2। हे 5 - 2 4, 5 - 4 1/2। त्यानंतर t3 - t2 3 - 5/2। इथं पण हे 3 दोन्ही 6 करा, 6 - 5/2, 6 - 5 1/2। त्यानंतर घेऊया t4 - t3 बरोबर 7/2
-3 बरोबर 7 - 2 6 छेद 2 बरोबर 1/2. इथं पण साधारण फरक हा तिन्ही 1/2 1/2 1/2 आलेला आहे, म्हणजेच दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक D बरोबर 1/2. तिसरं उदाहरण बघा आता. -10 -6 -2 2 डॅश डॅश डॅश. इथे आपण क्रमाने लिहून घेऊया पद. पहिलं पद आहे T1 बरोबर -10 T2 -6 T3 -2 आणि T4 बरोबर 2. दोन क्रमागत पदामधील फरक काढूया. T2 - T1 बरोबर T2 आहे -6 -10. इथं लिहिताना व्यवस्थित लिहायचं, वजाबाकी करायचे म्हणून मायनस आणि 10ला पण मायनस आहे म्हणून इथं आपण पुढच्या संख्येला कंस केलेला आहे. तर हे -6 हे मायनस मायनस प्लस 10 -6 + 10 + 4. विरुद्ध संख्या एकमेकांच्या एक मायनस एक प्लस आहे म्हणून यांची वजाबाकी होईल. वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता पुढचा फरक काढूया आपण. T3 - T2 बरोबर -2 -6. हे व्यवस्थित लिहायचं. -2 + 6 बरोबर 4. T4 - T3 बरोबर 2 - -2. T4 2 आहे आणि T3 -2 2 -2 2 + 2 बरोबर 4. या ठिकाणी पण साधारण फरक D स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. येथे साधारण फरक D स्थिर आहे. म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक लिहायचा अंकगणिती श्रेणी असेल तर साधारण फरक D बरोबर 4. चौथं उदाहरण पहा. 0.3, 0.33, 0.333 डॅश डॅश डॅश. यामध्ये पहिलं पद आहे T1 बरोबर 0.3, दुसरं पद T2 बरोबर 0.33 आणि T3 बरोबर 0.333. दोन क्रमागत पदामधील साधारण फरक काढूया. T2 - T1 बरोबर 0.33 - 0.3. आता याची वजाबाकी करत असताना या पद्धतीने करायचं. 0.33 - 0.3 म्हणजे 3 शून्य असेल. हे 0.3 म्हणजे 3 शून्य असेल.
3 मधनं 0 गेले 3, 3 3 गेला 0 0, त्याची वजाबाकी येईल 0.03. आता आपण काढूया T3 मायनस T2 0.333 मायनस 0.33, याची पण वजाबाकी करूया आपण. आता हे 0.333 आणि हे 0.33 पुढं आपल्याला 0 घेता येईल. 3 मधनं 0 गेला 3, हे 0 0.0 म्हणजे वजाबाकी किती येईल 0.003. आता इथं आपण T4 चौथं पद नाही आहे, हे दोनच फरक काढलेत आपण. पहिला फरक आहे 0.03, दुसरा फरक आहे 0.003. म्हणजे इथं साधारण फरक स्थिर नाही. तर या ठिकाणी येथे साधारण फरक D स्थिर नाही, म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी नाही. आता अंकगणिती श्रेणी नसेल तर साधारण फरक लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण प्रश्नात म्हटलेलं आपल्याला अंकगणिती श्रेणी असेल तर साधारण फरक लिहा. पाचवं उदाहरण घेऊया आपण. 0 -4 -8 -12 डॅश डॅश ही श्रेणी दिलेली आहे. आता ती अंकगणिती श्रेणी आहे का नाही आपल्याला तपासायचं आहे. तर पहिले पद T1 बरोबर 0, दुसरे पद T2 बरोबर -4, T3 बरोबर -8, T4 बरोबर -12. तर दोन क्रमागत पदामधील फरक T2 मायनस T1 बरोबर -4 -0 येईल -4 आणि T3 मायनस T2, T3 आहे -8 मायनस T2 आहे -4. हे -8 हे मायनस मायनस प्लस होईल +4 बरोबर -8 +4 -4 होईल. आता T4 मायनस T3 बरोबर T4 -12 आहे मायनस T3 आहे -8 म्हणजे -12 मायनस मायनस प्लस -12 +8 बरोबर -4. आता येथे साधारण फरक D स्थिर आहे. प्रत्येक ठिकाणी -4 आलेले आहे क्रमागत पदामधील फरक. म्हणजे येथे साधारण फरक D स्थिर आहे, म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला साधारण फरक लिहायचा आहे. म्हणून साधारण फरक D बरोबर -4. आता सहावं उदाहरण पाहूया आपण. श्रेणी आहे -1/5 -1/5 -1/5 डॅश डॅश डॅश. तर पहिलं पद इथं तिन्ही पद सारखेच आहेत. T1 -1/5, T2 -1/5, T3 पण -1/5. तर क्रमागत पदामधील फरक T2 मायनस T1 बरोबर -1/5 -1/5. तर -1/5 हे मायनस मायनस प्लस होईल +1/5. या दोन्ही संख्येची वजाबाकी होईल. त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली आपण तर वजाबाकी येईल 0. आता काढूया आपण T3 मायनस T2. T3 मायनस T2 बरोबर -1/5 -1/5 बरोबर -1/5 +1/5 बरोबर 0 येईल. येथे पण साधारण फरक D स्थिर आहे, कारण 0 0 आलेला आहे. म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. मग अंकगणिती श्रेणी असेल तर साधारण फरक लिहा. साधारण फरक D बरोबर 0. आता सातवं उदाहरण पहा.
श्रेणी आहे 3, 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 डॅश डॅश डॅश. पहिलं पद t1 बरोबर 3, t2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, t3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2, t4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता क्रमागत पदामधील फरक t2 मायनस t1 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 मायनस 3. आता इथं 3 मायनस 3 शून्य होईल आणि वजाबाकी येईल फक्त वर्गमुळात 2. त्याच्यानंतर t3 मायनस t2, तर t3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 मायनस 3 मायनस इथं कंसात लिहा प्लस 3 वर्गमुळात 2. दोन पदं असल्यामुळे आपल्याला पुढचं कंसामध्ये लिहावं लागेल, बाहेर मायनस असेल तर हे कंस काढूया. 3 प्लस 2 वर्गमुळात 2 मायनस 3 मायनस वर्गमुळात 2. तर इथं काय येईल, हे 3 3 शून्य होईल, 2 वर्गमुळात 2 मायनस 1 वर्गमुळात 2. मग आपण नवीमध्ये करणीची वजाबाकी कशी केलेली आहे त्या पद्धतीनं करायचं आहे. 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 मायनस 1 वर्गमुळात 2 म्हणजे ह्याचा हे 2 मायनस 1 ह्याच्या समोर काय नाही म्हणजे 1 घ्यायचं. 2 मायनस 1 वर्गमुळात 2 म्हणजेच 1 वर्गमुळात 2 म्हणजे याचं उत्तर येईल वर्गमुळात 2. आता पुढचा क्रमागत पदामधील फरक काढूया. t4 मायनस t3. t4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 मायनस 3 अधिक 2 वर्गमुळात 2. इथं पण कंस काढा. हे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 मायनस 3 मायनस 2 वर्गमुळात 2. हे प्लस 3 मायनस 3 शून्य झालं. 3 वर्गमुळात 2 मायनस 2 वर्गमुळात 2. हे 3 मायनस 2 1 म्हणजेच वर्गमुळात 2 म्हणजेच येईल वर्गमुळात 2. इथं पण साधारण फरक प्रत्येक वेळी आलेला आहे. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 म्हणजे येथे साधारण फरक d स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे म्हणून साधारण फरक d बरोबर वर्गमुळात 2. साधारण फरक आहे वर्गमुळात 2. पहिल्या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण घेऊया आपण. 8वा उदाहरण आहे. एक श्रेणी आहे 127 132 137 डॅश डॅश डॅश. t1 बरोबर 127, t2 बरोबर 132, t3 बरोबर 137. तर क्रमागत पदामधील फरक t2 मायनस t1 बरोबर 132 मायनस 127 बरोबर 132 मधनं 127 गेले 5 राहतील. t3 मायनस t2 बरोबर 137 मायनस 132 5 येईल. या ठिकाणी पण आता या ठिकाणी पण साधारण फरक d स्थिर आहे. मग येथे साधारण फरक d स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. मग साधारण फरक d बरोबर 5. साधारण फरक आहे येथे 5. या पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे की नाही तपासायचं आहे आणि असेल तर साधारण फरक लिहायचा आहे. हे उदाहरण आपल्याला 2 मार्काला परीक्षेमध्ये येऊ शकतं. यानंतर सोडवूया आपण प्रश्न दुसरा. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a असेल आणि साधारण फरक d असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आपल्याला इथं साधारण पहिलं पदाला a नाव दिलंय. पहिलं पद a असेल आणि साधारण फरक d दिला असेल तर आपल्याला इथं श्रेणी लिहायची आहे. अंकगणिती श्रेणी लिहायची. तर पहिलं उदाहरण घेऊया आपण. a बरोबर 10 d बरोबर 5. तर आता आपल्याला इथं अंकगणिती श्रेणी लिहायची म्हणजे कमीत कमी 3 ते 4 पद आपल्याला काढावे लागतील. पहिलं पद म्हणजे t1.
T1 म्हणजेच पहिलं पद आहे आणि पहिलं पद ए, त्यालाच ए नाव दिलेलं आहे प्रश्नामध्ये, म्हणजेच T1 बरोबर ए बरोबर 10 हेच पहिलं पद असेल. तर दुसरं पद म्हणजे पहिल्या पदात जर आपण साधारण फरक मिळवला तर दुसरं पद येईल. मग पहिलं पद आहे T1 अधिक D म्हणजेच T1 आहे 10 अधिक 5 बरोबर 15. त्यानंतर तिसरं पद काढूया आपण. तिसरं पद म्हणजे दुसऱ्या पदामध्ये साधारण फरक मिळवायचे, म्हणजे T3 बरोबर T2 अधिक D बरोबर T. तर T2 आहे 15 आणि साधारण फरक 5 म्हणजे 15 आणि 5 20 होईल. त्यानंतर आणखी एक पद काढूया आपण. T4 बरोबर T3 अधिक D. T3 आलेला आहे 20 आणि D5 म्हणजेच 20 अधिक 5 बरोबर 25. म्हणून अंकगणिती श्रेणी होईल 10, 15, 20, 25 डॅश डॅश डॅश. 4 पदं काढलेले आहेत आपण. 10, 15, 20, 25 डॅश 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 ही अंकगणिती श्रेणी होईल. तर दुसरं उदाहरण आहे ए बरोबर -3 D बरोबर 0. ए म्हणजेच पहिलं पद आहे. पहिलं पद म्हणजे T1 बरोबर ए बरोबर -3. दुसरं पद T2 बरोबर T1 अधिक D. T1 आलेला आहे -3 D 0 म्हणजेच -3 अधिक 0 बरोबर -3. तिसरं पद काढूया. T3 बरोबर T2 अधिक D. T2 -3 D 0 बरोबर -3. चौथं पद काढू. T4 बरोबर T3 अधिक D. तिसरं पद -3 अधिक 0 म्हणजेच -3. जर साधारण फरक 0 असेल तर श्रेणीची सर्व पदे सारखेच येतात. म्हणून अंकगणिती श्रेणी -3 -3 डॅश 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 या पद्धतीने. तिसरं उदाहरण आहे ए बरोबर -7 D बरोबर 1/2. मग पहिलं पद T1 बरोबर ए बरोबर -7. T2 बरोबर T1 अधिक D. T1 -7 अधिक D आहे 1/2. तर हे इकडं तिरपा गुणाकार करायचा. -7 दुने 14 -14 अधिक 1/2 बरोबर -14 अधिक 1/2 म्हणजे -13/2. ह्याला आपण भागाकार करूया. -13/2 म्हणजे -2 पॉईंट द्या. 1 शिल्लक राहिला. 2 पंचे 10 म्हणजे किती आलं -6.5. तिसरं पद काढूया आपण. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर T3 इथं दोन्ही आहे. -13/2 बरोबर -6.5. आपण जर हे घेतलं तर वजाबाकी करायला सोपं जाईल आपल्याला. म्हणजे हे -13/2 घेऊया. दुसरं पद +1/2. इथं दोन्हीचा छेद समान आहे म्हणून -13 + 1 -12. -12/2 -6 होईल. आता चौथं पद काढूया. T4 बरोबर T3 अधिक D. तर T3 आहे -12/2 घेऊया आपण, किंवा इथं -6 घेतलं तरी आपल्याला जास्त कठीण जाणार नाही. -12/2 अधिक 1/2 बरोबर. आता -12/2 अधिक 1/2 म्हणजे हा छेद 2 -12 + 1
-11 बरोबर. याला भागाकार करूया. -2×5 = 10.1 शिल्लक राहिला. 2×5 = 10 म्हणून अंकगणिती श्रेणी पहिलं पद -7, दुसरं पद -6.5, तिसरं पद -6 आणि चौथं पद -5.5 डॅश डॅश डॅश. या ठिकाणी जर आपण याला भागाकार न करता हे जरी उत्तर ठेवलं तरी चालतंय. म्हणजे -13/2 -6 -11/2 म्हणजे श्रेणी कशी येईल? -7 -13/2 -6 -11/2. चौथं उदाहरण आहे ए बरोबर -1.25 डी बरोबर 3. तर पहिलं पद T1 बरोबर A -1.25. त्यानंतर दुसरं पद T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे -1.25 अधिक 3. एक मायनस आहे एक प्लस आहे म्हणजे वजाबाकी होईल. याची वजाबाकी करायची आपल्याला. हे 3 म्हणजेच 3.00 घ्या आणि -1.25 शून्यातनं 5 गेले जात नाहीत म्हणून इकडून घ्या. इथं 10 होईल. 10तनं 5 गेले 5. इथं 9 राहतील. 9 मधून 2 गेले 7 पॉइंट. इथं 2 मधून 1 गेला 1. 1.75. आता तिसरं पद T3 बरोबर T2 अधिक D. T2 1.75 अधिक 3. याची बेरीज करायची आपल्याला. इथे घ्यायचं आहे 1.75 म्हणजे काय येईल? 5 7 आणि 3 आणि 1 4. 4.75. आता चौथं पद बरोबर T4 बरोबर T3 अधिक D. 4.75 अधिक 3 म्हणजे 3 आणि 4.75 ची बेरीज करायची. हे 5 7 4 आणि 3 7 बरोबर 7.75. म्हणून अंकगणिती श्रेणी -1.25 1.75 4.75 आणि 7.75 डॅश डॅश डॅश. ए बरोबर 6 डी बरोबर -3. तर पहिलं पद T1 बरोबर A बरोबर 6. दुसरं पद T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे 6 आणि D आहे -3. 6 -3 3. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर T2 आहे 3 -3 D -3. 3 -3 0. T4 बरोबर T3 अधिक D. T3 आहे 0 आणि D -3. 0 -3 बरोबर -3. तर अंकगणिती श्रेणी होईल 6 3 0 -3 डॅश डॅश डॅश. 6,3, 0, -3 डॅश डॅश. सहावं उदाहरण आहे. यामध्ये A बरोबर -19 D बरोबर -4. T1 बरोबर A बरोबर -19. T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे -19 D -4 -19 -4 -23. T3 बरोबर T2 अधिक D. T3 -23 D -4 -23 -4 -27. T3 अधिक D. T4 बरोबर T3 अधिक D. T3 -27 -4 -27 -4 याची बेरीज येईल -31. म्हणून अंकगणिती श्रेणी -19
कॉमा -23 कॉमा -27 कॉमा -31 डॅश 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 अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला 1 मार्काला किंवा 2 मार्काला, म्हणजे 1 मार्काला आलं तर फक्त 2च पदं काढा म्हणतील एखाद वेळेस, आणि 2 मार्काला जास्त 3-4 पदं काढायला सांगतील. आता तिसरा प्रश्न घेऊया आपण. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि साधारण फरक काढा. त्यामध्ये पहिले उदाहरण आहे 5, (1, -3, -7 डॅश डॅश डॅश. यामध्ये पहिलं पद म्हणजे T1 बरोबर 5, T2 आहे 1, T3 -3 आणि T4 बरोबर -7. आपल्याला साधारण फरक काढायचा आहे D. साधारण फरक D म्हणजेच दुसरं पद मायनस पहिलं पद T2 -T1 बरोबर दुसरं पद आहे 1 - 5 बरोबर -4. 1 - 5 बरोबर -4. अंकगणिती श्रेणी आहेच ही, त्यामुळे आपल्याला सर्व साधारण फरक काढण्याची गरज नाही. एका 2 क्रमागत पदामधील फरक काढला तर आपल्याला साधारण फरक मिळतो. म्हणून या ठिकाणी पहिलं पद आलं आपल्याला 5 आणि D आलं साधारण फरक -4. म्हणून पहिले पद बरोबर 5 आणि साधारण फरक D बरोबर -4. दुसरं उदाहरण घेऊया आपण. 0.6 0.9 1.2 1.5 डॅश डॅश डॅश. तर इथं पहिलं पद म्हणजे T1 होईल 0.6 आणि साधारण फरक D बरोबर T2 -T1. T2 -T1. T2 आहे 0.9 आणि -0.6. 0.9 - 0.6. 9 मधनं 6 गेले 3.0 म्हणजे 0.9 - 0.6 बरोबर 0.3. म्हणजे या ठिकाणी पहिलं पद आहे 0.6 आणि साधारण फरक 0.3. या पद्धतीने तिसरे उदाहरण पहा. 127, 135, 143, 151 डॅश डॅश डॅश. या ठिकाणी पहिले पद T1 बरोबर, हे सुरुवातीचं पद म्हणजेच पहिलं पद असेल. T1 बरोबर 127 आणि साधारण फरक D बरोबर T2 -T1. T2 आहे 135 -127 बरोबर 135 - 127 8 येईल, साधारण फरक 8. म्हणून पहिले पद बरोबर 127 आणि D साधारण फरक D बरोबर. त्यामध्ये चौथं उदाहरण घेऊया. 1/4, 3/4, 5/4, 7/4 डॅश डॅश डॅश. तर पहिले पद T1 बरोबर, हे पहिलं पद म्हणजेच पहिलं पद असेल. T1 बरोबर 1/4 आणि साधारण फरक T2 -T1. T2 3/4 -1/4. इथं दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणून छेद जशाच तसं लिहा. 3 - 1 2/4. ह्याला संक्षिप्त रूप होईल. दोन्ही समसंख्या आहेत. b1 b2 4 बरोबर 1/2. म्हणून पहिले पद बरोबर 1/4 आणि साधारण फरक D बरोबर 1/2. तर या पद्धतीने आपण सराव संच 3.1 सोडवलेला आहे. धन्यवाद.